वर्षभर टिकणारी गार्लिक पावडर, टोमॅटो पावडर, जिंजर पावडर आणि ऑनियन पावडर मी बनवली आहे. तर ती कशाप्रकारे बनवली, तर इथे मी कांदे, टोमॅटो घेतलेले आहेत आणि बघू शकता की टोमॅटोचे पातळ काप केलेत, कांद्याचे पातळ काप केलेत आणि ते ताटामध्ये मी पसरून ठेवलेले आहेत. त्याप्रमाणेच इथे मी कैरीचंही वरची साल काढून पातळ काप करून तेही मी ताटामध्ये पसरवले. ते मी खीसही करू शकता, परंतु खीस थोडासा ओलसर होतं आणि मग सुकायला अवघड पडतं, त्यामुळे मी इथे काप केलेले आहेत. तर त्याचप्रमाणे इथे आलंही मी किसून घेतलेलं आहे. आणि आता लसणाचं काय करायचं, लसणाचे असे फक्त ठेचून आपल्याला त्याच्या पाकळ्या रिकाम्या करायच्या आहेत, सोलत वगैरे बसायचं नाही. आणि त्या पाकळ्या मग आपल्याला मिक्सरला लावून ओबडधोबड आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. जसं काही आपण खीस करतो तसं होतं ते. आणि मग ताटामध्ये आपल्याला छानपैकी पसरून ते वाळवून घ्यायचं आहे. तर लसणाची पावडर ऑलरेडी मी केली होती, जवळजवळ 1.5 किलोच्या लसणाची मी पावडर केली होती, परंतु तो माझ्याकडनं व्हिडिओ डिलीट झाला तुमच्याशी शेअर करण्याच्या अगोदरच, म्हणून मला हे परत करावं लागतं. हे बाकीचे ज्यावेळी जिन्नस मी करत होते त्यावेळी मी तुमच्याशी हा व्हिडिओ परत मी तुम्हाला दाखवण्यासाठी परत करत आहे पावडर. तर आता हे सगळं उन्हामध्ये छान वाळवायचं. तर मी ज्या दिवशी केलं होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी 2 दिवस त्यानंतर आभाळ होतं, त्यामुळे अजिबात मला उन्हामध्ये ठेवता आलं नाही. कारण त्यानंतर तिसऱ्या दिवशी ठेवल्यानंतर थोडंसं टोमॅटो आणि कांदे आहेत ना, ते अशा प्रकारे बघू शकता की काळे झाले, त्यामुळे मी ते बाजूला काढले. त्यातले बरेच सारे खराब झाले आणि त्यामुळे बाकीचं जे काही होतं त्याची मी पावडर करून ठेवली. बाकी जे कैरीचे काप होते ते व्यवस्थित वाळले होते आणि लसूण आणि आलंही व्यवस्थित वाळलं होतं, त्यामुळे मग मी त्याच्यातलं काही काळापणा झालेलं नव्हतं. फक्त कांद्यातला आणि टोमॅटोचा काळापणा जो होता तो बाजूला काढून घेतला आणि मग त्याची पावडर बनवून ठेवली. तर वर्षभरासाठी हे तुम्ही इझिली करून ठेवू शकता. तर टोमॅटो फ्लेवरचं आपल्याला चिप्स वगैरे आवडतात, तर त्यावेळी वरून टोमॅटो पावडर तुम्ही घालू शकता. तर त्यासाठी मला ही टोमॅटो पावडर करून बघायची होती, म्हणून मी करून बघितली, छान झाली. फक्त म्हटलं तसं ते थोडंसं ऊन कमी लागल्यामुळे सुरुवातीला काळपटपणा आला असेल मे बी. तर कांदाही मी थोडंफार जे काप होते ते तसेच मी ठेवणार आहे. तर इथे टोमॅटोची पावडर तयार झाली आहे बघू शकता आणि काचेच्या बरणीमध्ये मी हे काढून ठेवणार आहे. खूप थोडी झाली होती, पण ठीक आहे, परत एकदा मी करेन. तसेच प्रमाणे इथे आमचूर पावडर तयार केलेली आहे, जे आपण कैरीचे काप करून घेतले त्याची आमचूर पावडर मी तयार केलेली आहे वर्षभर टिकण्यासाठी. फक्त अगदी कोरडं आपल्याला ते पूर्ण सुकवून घ्यायचं, म्हणजे त्याची पावडर छान होते, अगदी इझिली पावडर होते. तर त्याचप्रमाणे आल्याची केली आणि नंतर मी सगळ्यात शेवटी लसणाची पावडर करून घेणार आहे. तर बरणींमध्ये भरून ठेवलेली आहे बघू शकता. आणि कांद्याचे मात्र मी थोडेफार तसेच जे आपण सुकलेले कांदे होते ना, जे चिरून घेतलेले ते तसेच ठेवलेत, कारण की आपल्याला बिर्याणीला तळून घालायचे असतात, त्यावेळी तो इझिली लवकर तळला जातो कांदा. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा.